संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। पवार कुटुंब कालही एकच होतं, आजही एकत्र आहे आणि उद्याही एकत्र राहील, असं बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। युगेंद्र पवार हे आज बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी बारामतीत वाढलेल्या क्राईम बद्दल देखील चिंता व्यक्त केली। तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा महायुतीतीलच लोक मागत असतील तर गृहमंत्र्यांनी तो विषय गांभीर्याने घ्यावा, अशी विनंतीही युगेंद्र पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केली। नाही काय आता शेवटी कुटुंब आमचं एकत्रच आहे। आता पण तुम्ही आदरणीय सुप्रियाताईंशी बोलला, त्यांनी तुम्हाला सांगितलं की कुटुंब पवार कुटुंब काली एक होतं, आजही एक आहे, उद्याही ते कुटुंब एकत्रच असणार आहे। आणि एक वरिष्ठ म्हणून किंवा एक आमची आजी म्हणून ती त्यांची इच्छा असेल ती त्यांनी व्यक्त केली, त्याच्यात काही चुकीचं किंवा गैर नाही आहे। पण शेवटी पक्षाचा निर्णय, हे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा पक्ष आणि आपला पक्ष ते मिळून तो निर्णय घेतील। आता बारामतीमध्ये क्राईम वाढताना दिसतोय। गेल्याच 8 दिवसापूर्वी बारामतीमध्ये पुन्हा एकदा क्राईम खूप भयानक वाढलाय। आत्ताच मी ताईंशी पण बोलत होतो, त्यांना मी सांगत होतो, निवडणुकीच्या प्रचारात पण मी ह्याच्यावर बोललो, कारण निवडणुकीच्या आधी TC कॉलेजमध्ये एक भयानक घटना घडलेली, ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल। आणि त्याच्यानंतर सतत मला वाटलं की ते कुठेतरी थांबेल तिथं, किंवा सगळे जे पोलीस अधिकारी असतील ते काहीतरी तिथं कडक ॲक्शन घेतील। पण त्याच्यानंतर पण 2-3 असे न्यूज आर्टिकल समोर आले जिथं कोयता गँग असेल किंवा लहान मुलं कोयते घेऊन इथं बारामतीत फिरतायत, म्हणजे अल्पवयीन मुलं गुन्हेगारी करतायत। हे सगळं आता समोर येताना आपल्याला दिसतंय, त्याच्यामुळे ते दुर्दैव आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं महायुतीतील देखील नेत्यांकडून बोललं जाते की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, कारण धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर राहिले तर तपासामध्ये कुठेतरी बाधा येईल, तपासावरती कुठेतरी दबाव येईल, असा आरोप महायुतीच्या नेत्यांकडून देखील केला जातोय। कसं बघताय? ते खरं आहे, आणि जर महायुतीचेच नेते ते म्हणत असतील तर मग जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी तो विषय थोडा गांभीर्याने घ्यावा, अशी विनंती मी त्यांना करीन। आता बारामती तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, पण 50 दिवस उलटून देखील पहिला ॲडव्हान्स दिला जात नाही। 15 दिवस तर मला माहिती नाही की का ते असं करतायत। एकतर ऊस वेळेवर ते तोडत नाहीत। आता सोमेश्वर कारखानाच असेल, गेल्या वर्षी किती 20 का 22 महिने लावले त्यांनी ऊस तोडायला, आणि त्याच्यामुळे रेट जरी त्यांना तिथं मिळत असेल तरी त्यांचं ऊसाचं टनेज तिथं कमी होत असतं, त्यांना पाणी तिथं जास्त द्यावं लागतं, पाणी वाया जातं, त्यांचा खताचा कॉस्ट तो तिथं वाढलेला असतो। एकतर ऊस वेळेवर घेत नाहीत आणि पैसे पण वेळेवर देत नाहीत। हे का होतंय माहिती नाही, एखाद्या वेळेस त्यांची बैठक होत नसेल किंवा त्यांना माहिती आहे की शेतकरी कुठं दुसरीकडे ऊस घालणार नाही, त्याच्यामुळे ते थांबत असतील। पण हे चुकीचं आहे। दर 15 दिवसाला, दर 20 दिवसाला, जास्तीत जास्त काय झालं तर 15-20 दिवसाला ते बिल त्यांनी काढलं पाहिजे। इतर सगळ्या कारखान्यांनी ते बिल दिलंय, फक्त जे आपले सहकारी कारखाने आहेत त्यांनी ते बिल अजून काढलं नाहीये। आणि त्यांना विनंती करेन की लवकरात लवकर त्यांनी सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिलं दिली पाहिजेत, आणि इथून पुढेही दर 15 दिवसाला त्यांनी बिल काढलं पाहिजे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।